शशांक पाटील या पण मैदानाच्या आतमध्ये. आणि या सामन्यामध्ये तुम्हाला डान्स पाहायला मिळेल. 4 वाजलेले 4 बोटं त्यांनी सकाळच्या सत्रामध्येच मला दाखवली होती. 3 व 4 वाजता आपल्या सामने संपतील. डीजे आप कृपया करके अभी हिंदी गाना लगाओ. वो मराठी गाने पे नाचते नहीं है. वो 80s के खिलाड़ी है वो. सो 1980s के सॉन्ग लगाओ बप्पी लहरी के. बप्पी लहरी बॉलिवूड मधला दादूस असं आपण म्हणू शकतो, ज्यांचं काही दिवसांअगोदरच निधन झालं. वेस्टर्न डिस्को जे सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळायचे, भरपूर प्रभुत्व होतं या गायकाचं त्या संगीतावरती, वेस्टर्न संगीतावरती. दोघांनाही आता नक्कीच या ठिकाणी हॅट्रिकची संधी आहे. एका बाजूने व्हाईट वॉश साठी तयार असेल रुद्रवेद आणि दुसऱ्या बाजूने तिसरा विजय मिळवण्यासाठी तयार असेल तो रणवीर 11. सो हा देखील एक दोन्ही बाजूने विक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. वॉर्मअप नक्कीच करण्यात येतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पुन्हा एकदा नवीन स्वप्न अभिलाषा मळाशी बाळगून या ठिकाणी या सामन्यामध्ये तो उतरलेला आहे गोलंदाजीसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. डावाची सुरुवात येत आहेत ज्येष्ठ समालोचक आजदेचे तुमच्या समोर धावतो वळण घेऊन नितीनजी कान. थँक्यू, धन्यवाद. तर अक्षय भंडारी येत आहेत पहिलं षटक घेऊन. सेकंडला रोहित आहेत, 9 सेकंडला युवराज आहेत. एका बाजूला दोन संघ सामने पराभूत झालेला संघ आहे तो रुद्र वेद 11 आणि एका बाजूला आपण पाहतो रणवीर 11 ज्याने 2 सामने जिंकलेत. नक्कीच हॅट्रिकची संधी आहे. पहिला चेंडू ब्लॉकहोलचा वापर केला होता मात्र गणेश पंडित पाटील यांच्या माध्यमातून उद्या नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था असेल सर्व खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी. उद्या नॉनव्हेज जेवण असणार आहे. कारण आपल्याला घरी जावं लागेल. ओनली नॉनव्हेज नाही, कारण आज 2 वेळा तुम्ही जेवू शकता. उद्याचंही व्हेज भरपूर आहे. धन्यवाद गणेश पंडित पाटील यांच्या माध्यमातून उद्या नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे. पहिला HPL षटकार. आठ धावा झालेल्या आहेत. रोहित मात्र या स्पर्धेत HPL मध्ये चांगली बॅटिंग करतायत. फॉर्म आपला त्याने कायम सुरू ठेवलेला आहे आणि पुन्हा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून. अक्षय भंडारीच्या विरोधात बॅक टू बॅक दुसरा षटकार.
मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आले. ज्यावेळी सराव अक्षय भंडारी करायचे सांगायचे HPL ला मी कोणालाच मारून देणार नाही, सांगितलेलं की मी मारेन. दयालू कारण आम्हाला खूप चांगली माहिती देतात अक्षय. क्रिकेट असं बोलून क्रिकेट होत नाही, मात्र कमेंट करत असताना अक्षय भंडारी एक चांगला गोलंदाज आहे. रेग्युलर हेडविटने संघासाठी सुद्धा खूप चांगली कामगिरी राहिली आणि आता काय त्याला माहिती आपल्याच गावातील खेळाडू आहे, त्यामुळे धावा पाहायला मिळतील, विकेटी पाहायला मिळतील आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. कधी षटकार कधी डॉट. अक्षय भंडारी सुद्धा मुरलेला गोलंदाज, अनेक विकेट हॅट्रिक, अनेक विक्रम केलेले आहेत. 5 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. भूषण आहेत मात्र चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार इथे कुठेतरी अक्षयला विकेट घ्यावी लागेल, कारण की रोहित म्हात्रे जर मैदानात थांबला ना, पुन्हा या मॅच मध्ये 55-60 धावा पाहायला मिळतील. ऑलरेडी 20 धावा झालेले आहेत. 3 षटकार, 1 दुहेरी, 1 डॉट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. एक धाव मिळते आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अक्षय भंडारीने धावा खर्च केल्या त्या 21. एकही विकेट त्याला मिळाली नाहीये. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. रोहित म्हात्रे आणि युवराज काळन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहे. तर गणेश भंडारी यांचा इथे सत्कार केला जाईल. अखिलेश काळन यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते गणेश भंडारी यांचा सत्कार करायचा आहे. तर या गणेश भंडारी साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रेमाची शाल आणि एक मोमेंटो, या स्पर्धेची गोड आठवण. तर सिकंदर आमचे स्वयंसेवक आहेत, व्हॉलेंटियर आहेत आणि त्यांना आजच्या दिवसातील मॅच ज्यावेळी समाप्त होती त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. तर सिकंदर सज्ज राहा, आपल्याला बक्षीस मिळेल. सिकंदर, मुकंदर, कारण म्हणून आपण मॅचच्या दिशेने सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. प्रथमेश गोलंदाजी करण्यात येत आहेत. पहिल्या षटकात 21 धावा आल्या आहेत. 21 धावा आपण पाहिल्या तर रोहितच्या आहेत, ज्याने 6 चेंडूचा खेळ केला. चांगली बॅटिंग. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार देईल 4 धावांसाठी. मात्र यांचा डान्स आता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर 25. रिव्हर्स खेळायचं होता, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला. शॉर्ट पॉईंटचे क्षेत्ररक्षक आहेत तिथे बाळू आहेत. आज रोहित म्हात्रे थोडेसे लय मध्ये दिसत आहेत. असाच खेळ ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्याने करायचे, मात्र इथे फलंदाज बाद होते. वडलीचा मुख्य गोलंदाज आपण पाहिला ना, कमलेश पाटील, त्यालाही 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम रोहित म्हात्रेच्या नावावरती आहे. 2 बाईक सुद्धा या खेळाडूला आतापर्यंत मिळाले, पण तो खेळ रोहितचा कुठेतरी पाहायला मिळत नाही. मात्र अंडर 21 ची स्पर्धा आपण पाहिली ना सप्रा मैदानची, तर काय बॅटिंग केली रोहितने, जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि कदाचित एका ओव्हरच्या मॅचमध्ये 20 धावा कुठल्या असत्या तर रॉयल ग्रुप अनिकेत म्हात्रे यांच्याकडनं 10,000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा होता फायनलच्या मॅचमध्ये. युवराज बाद झालेत. 26 धावा वरती पहिला गडी बाद झाला. स्वतः आता कॅप्टन येत आहेत रणवीर 11चे, तकदीरजी काळन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. समोर अखिलेश खान यांचा संघ आहे, त्यामुळे तकदीर दादा वनडाऊन आलेत बघा. आलेल्या विजय खान यांना काहीतरी सूचना करतायत की सांगतात विजय खान तुम्ही गोलंदाजीला यायला पाहिजे.
योगेश शेलार यांच्याकडनं तकदीर खानने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 2000 रुपये. पहिला चेंडू फुलटॉस होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव मिळेल. एक धाव संख्या पुढे सरकते. धावफलका धावा लागल्या त्या 27. 4 षटकांची मॅच. दुसरं षटक मार्ग असते. रणवीर 11 विरुद्ध रुद्रवेद 11. हा चेंडू ऑन द टोस खेळायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. जेल ड्रॉप. मनीष होते ते, मनीष डायरे. आणि अशा कॅचेस तुम्हाला पकडावे. कुस्तीपट्टू सुद्धा आहेत. मग इथे झेल रोहित म्हात्रेचा होता, त्यामुळे तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. रोहित असा खेळाडू कधी धावायचे तर आतापर्यंत 29 धावा झाल्यात आणि 29 मधल्या 28 धावा रोहित म्हात्रेचे आहेत. तकदीर खान एक चेंडूचा खेळ केला, एका धावावरती खेळत आहेत. युवराज शून्यावरती बाद झाले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. बॉटमॅनचा वापर केलाय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाखेर रणवीर 11 प्रथम बॅटिंग करत असताना एक गडी त्याने गमावलाय. 15.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती. कद 30 धावा झाल्या. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज धीरज येत आहेत. धीरज पाटील. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चार षटकांची मॅच. मात्र 2 षटकात एकंदरीत 30 धावा झाल्यात. 29 धावांवरती रोहित खेळतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा रोहित म्हात्रेला मिळालेला आहे. चांगली बॅटिंग तो करतोय. त्याचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे दुडणे संघासाठी सुद्धा. आता फारशा स्पर्धा नाहीयेत. न्यू सीझन मध्ये आपण करण काळन मात्र सावलीचा आधार घेत असताना धीरज इथे फटका चांगला आहे. चेंडू भरपूर उंच आणि तितकाच लांब. सीमा पलीकडं षटकार. छत्तीस धावा झालेल्या आहेत. 35 धावांवरती पोहोचतोय रोहित. ऑन साइडला खेळायचं होतं. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. हातावरती नियंत्रण नाहीये गोलंदाजच्या. धावसंख्या 37. प्रथम बॅटिंग करत असताना रणवीर 11 संघ. भरपूर बाहेर आहे चेंडू पडल्यानंतर. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. HPL षटकार. त्रेचाळीस धावा झाल्यात. रोहितने 12 चेंडूचा खेळ केलाय. तो वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय. काय बॅटिंग आहे. 43 मधले 41 धावा एकट्या रोहित म्हात्रेच्या आहेत. रणवीर 11 ची रन मशीन आहे आणि चेंडू उंच आणि तितकाच लांब. मिड विकेटच्या वरून षटकार. सलग 3 षटकार इथे ठोकलेत रोहितने.
मात्रेसाठी एकदा या स्पर्धेत 100 धावा त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत. दिगंबर काळे यांच्याकडनं 1000 रुपये सुद्धा आहेत रोहितसाठी सलग 3 षटकारांसाठी आणि पारितोषिक जमा सुद्धा झालेले आहे. वाईटचा इशारा येतोय. 50 कंप्लीट 50 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. धीरज नाराज आहेत थोडेसे. 47 धावांवरती खेळतोय आणि बघा HPL मधलं पहिलं अर्धशतक रोहित म्हात्रे ठोकेल का. हा चेंडू पॉइंटच्या वरून आणि या HPL मधलं पहिलं अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या होत्या रोहित म्हात्रेसाठी. जबरदस्त बॅटिंग रोहित आपली बॅट थोडी दाखवायची प्रेक्षकांना. जबरदस्त बॅटिंग पहिलं अर्धशतक. 14 चेंडू मध्ये 51 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि 100 पेक्षा जास्त धावा कुटणारा खेळाडू या HPL मधला. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. खर्च केले आहेत 28 सलग 3 षटकार पाहिले. आता सलग 3 चौकार पाहायला मिळतील का. गुरुनाथ भंडारी साहेबांचं आगमन झाले तर विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गुरुनाथ म्हात्रे आणि इथे सिंगल मिळाली आहे आणि 29 धावांचं षटक इथे धीरज पाटीलचं समाप्त झालंय. एका षटकात 29 धावा. 2 षटकात 30 होत्या. या षटकात 29 धावा झाल्यात. 59 आणि 59 मधल्या 56 धावा या रोहित म्हात्रेच्या आहेत. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. भूषण मला वाटतं मागून गोलंदाजी घेतली बघा. भूषणला माहिती आता 59 झालेले आहेत. भूषण असा खेळाडू आहे ना करण तो कधी थकत नाही. त्याचा फिटनेस बघा किती चांगला आहे. नाही ते बघितलं आम्ही पहिल्या मॅच मध्ये पहिलाच चौकार सोडला. पायलट म्हणून सुद्धा ओळखलं जातं भूषणला. अरे आनंद बघा किती भूषणच्या चेहऱ्यावरती. दयालू काळ सांगतात की 3 बाईकचा चुराई झालेला आहे. एक त्यातली दयालू काळ यांची. काय माहिती आहे तकदीर दादा म्हणजे एवढे वेगवान गाडी चालवतात. हरकत नाही मात्र थोडीशी काळजी घ्या भूषण. हा हसी मजाकचा भाग झाला मात्र हा फुलटा चेंडू होता. एक धाव इथे मिळाली आणि आता कदाचित 2 धावा मिळतील. 61 धावा झाल्यात. रोहित वैयक्तिक 58 धावा देखील होते. 61 धावा झालेल्या आहेत. भूषण सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे त्यामुळे इतकं सोपं नाहीये रोहितला. भूषण राईट मोर द विकेट. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. एकूण मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. चेंडू गोलंदाजी मागून घेतली मात्र कदाचित अजून एक बिमर टाकला तर गोलंदाजी बंद होईल. क्या बात आहे. अखिलेश खान यांचे सुपरवायझर सुद्धा आहेत. म्हणजे पद तरी किती आहेत भूषणला. अरे गोलंदाजी मागून घेतली होती मात्र आता ती बंद होईल. नो बॉल आणि 5 धावा. तर विजयदादा या आपण गोलंदाजीला. धावा 71 झालेल्या आहेत. करण नो बॉल आहे म्हणजे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि रोहित म्हात्रेच्या धावा पण पाहिल्या तर 66 झालेल्या आहेत वैयक्तिक. प्रेक्षकांची इच्छा आहे बघा रोहित की स्ट्राईक तकदीर दादांना हवी.
अशी मागणी आहे बघा, तुमचं शेवटी तुमचा प्रश्न आहे. नाही, रोहित देतील 1 रन करून कदाचित, स्ट्राईक रोटेट करतील. 5 चेंडू शिल्लक आहेत, येणारा चेंडू फ्रीट असेल रोहितसाठी. अजून एक नो बॉल, म्हणजे कदाचित तकदीर दादांना स्ट्राईक येईपर्यंत विजयदादाची गोलंदाजी बंद होईल वाटतं. आणि अजून एक बिमर आला तर 72 झालेले आहेत. नक्की स्ट्राईक रोटेट केली बघा. 73 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि आता बघायचंय, एका बाजूला विजय खान, एका बाजूला तकदीर खान. 2 षटकारांसाठी 2000 बघा. तकदीर दादांसाठी पारुषिक योगेश शेलार यांच्याकडनं. आणि कदाचित योगेश चौकारला लावायला होता. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. अजून एक चांगला फटका आणि तकदीर खान यांच्या बॅट मध्ये येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर अजून एक चौकार मारला तर 1000 रुपये योगेश शेलार यांच्याकडनं. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि धावा बघा किती झाल्यात, 81. इथे फटका चांगला आहे आणि कदाचित योगेश शेलारच्या त्या खेळाडूला मला वाटतं 1000 रुपये घालवायचे होते. बघा, जरी तुम्ही चौकार सोडला असेल तुम्हाला काही मिळणार नाहीये, ते 1000 रुपये तकदीर दादालाच मिळतील. 85 धावा झाल्यात. इथे चेंडू पाहावा लागेल, ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून गए. टॉस साठी यायचे जयेंद्र 11 आणि अक्षता 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. सुधीर कान या टॉस साठी आणि 11 संघ आपण पाहिला तर गणेश पाटील या टॉस 4 ओव्हरची मॅच. जयेंद्र 11 विरुद्ध अक्षता 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन या टॉस साठी. 92 धावा कुठल्यात. काळ नाहीत, दोन्ही बाजूला काळणच आहेत. गणेश कान आणि सुधीर काळन. गणेश पाटील आहेत. गणेश पाटील एका बाजूला आहेत. गणेश काळन यांच्या शुभचे टॉस होईल. 93 धावांचं लक्ष कशा प्रकारे चेस करेल तो रुद्र वेद 11 की पराभवाचे हॅट्रिक ते साकारतील या ऐकण्यासाठी जाऊया करण कान यांच्याकडे.
थांबायचं थोडं. थँक्यू नितीन दादा. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी करण काळ यांच्यासाठी पारितोषिक आहे ते 1000 रणजित काळन यांच्याकडून आणि 500 रुपये दयाळू काळन यांच्याकडून. सामन्याला होते ती सुरुवात. ओ पहिला साफ ट्रॅकर दुर्वेश काळन यांच्याकडून 500. एकविरा ट्रिप फॅमिली ओके. करण काळांच्या फॅमिलीसाठी देखील एकविरा ट्रिप असेल 3 षटकारांसाठी. भूषण चालेल का त्याच्यात. आखू टप्प्याचा चेंडू बॉडीवरती त्या ठिकाणी आदळला आणि ते आपण बघू शकाल. तर आणखी एक निर्धाव चेंडू आला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सागर आले ऍम ऍक्शनने या ठिकाणी बॉडी लाईन फॉलो करण्यात आलं. वेगवान चेंडू. धावसंख्या एकही अजून तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल 2 ते करत असताना सागर भंडारी हाफ ट्रॅकर या ठिकाणी उकळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला भेदून चेंडू चाला डीप मध्ये वेगाने सीमारेषा पार. 4. षष्ठपटू स्पर्धेमध्ये त्याने 5वं पारितोषिक पटकावलं. आखो टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. संजयजी मात्रे भाऊजी यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एकंदरीत 2500 कॅश प्राइज आणि एकविरा ट्रिप. गजा ग्रुप यांच्याकडून एकविरा ट्रिप आहे. आखो टप्प्याचे चेंडू येत आहेत आणि इथे बॅट फक्त फिरते. निर्धाव चेंडू आलाय. त्यांना 3च मारायचे आहेत. सो एक ते मारतच नाहीयेत. फलकावरती पाहायला मिळत आहेत अजून खातं उघडले नाही. 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत. सागर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. हो यावेळेला देखील वेगवान चेंडू. 5वा चेंडू आला निर्धाव. षटकाची होती सांगता सो पहिलं निर्धाव षटक टाळा नक्कीच व्हायला हव्यात गोलंदाज सागर. बॅटकट आहे. 4 धावा नक्कीच या ठिकाणी आलेल्या आहेत. 5 निर्धाव चेंडू आपण बघितले. 4 धावसंख्येचं पहिलं षटक जास्त जेवलो त्या कारणास्तव. नवीन फलंदाज एवढे पैसे लावले होते यार. ये परत आहे. बाद झाले त्या ठिकाणी रिटायर्ड होतात आणि नवीन फलंदाज येत आहेत ते ओमकार. पारितोषिक मिलिंद काळन यांच्याकडून 2000. दयाळू काळन यांच्याकडून 1000 आणि दुर्वेश काळन यांच्याकडून 1000. गणेश काळन यांच्याकडून 1000. दयाळू एवढा अभ्यास शाळेत नव्हता केला तू. किती झाले मोज आता. 5000. 3 चक्क्यांसाठी 5000.
सो आता आपण बघू शकाल बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत ते तकदीर खान. हा सामना जिथे धावा भरपूर उभारलेला आहे. सो आता त्यांच्याकडे चेंडू देखील सोपवण्यात आलेला आहे. मामा भतीजा धावसंख्या धावफलकावरती 4. फुलटॉस ऑन साईडला वळवला. मनगटच्या सहाय्याने फक्त ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मध्ये आहे ते सागर. 1 धाव आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे ते पुढे. अर्थातच 5 या आकड्यावरती. पहिल्या डावामध्ये किती धावा उभारलेल्या आहेत? ऑन कोड अंपायर कडून थर्ड अंपायर कडे रेफर करण्यात आलेला डिसिजन. वेस्ट आहे. हा चेंडू कमरेच्या वरती होता की नव्हता त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघू शकाल रेफर करण्यात आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आहे त्यांचा. फेअर डिलिव्हरी आणि इथे इशारा आलाय तो नो बॉल. सो नेक्स्ट बॉल फ्री हिट. इट इज नो बॉल. ऑफ साईडला वळवला. पहिला आलाय मिड विकेटचा बाहेर. ओमकार पावशेच्या बॅट मधून आलेला षटकार. आणखी 2 आले तर मिळतील ते 5,000. फटू बालावरती दुसरा गडी या ठिकाणी बास झालेला आहे. बारा धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते म्हणजे 4. तयार होत असताना तुम्ही बघताय ते गोलंदाज पुन्हा एकदा तकदीर खान. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज अक्षय भंडारी. ओव्हर द विकेट. ओ सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मिस झाले त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू आला. तयार होतात गोलंदाज. ओएच्या हवेमध्ये संधी असेल. कॅच संदेश होती. आकाश त्या ठिकाणी पोहोचले. बळजबरीने घेतलेली कॅच. विकेट नक्कीच मिळते. बघू शकाल. बघू ऑफस्टमचा बाहेर आणि थर्डमॅनचा झेल होता. फाईन लेग वरून संदेशला त्या ठिकाणी थांबवलं त्याने आणि ही कॅच पकडलेली आकाश माळ्यांनी. गडी या ठिकाणी तिसरा बाद होतोय. चेंडू अजून शिल्लक आहे ते 2. या सामन्यामध्ये तितकी रंजकता पाहायला मिळत नाही. त्या कारणाचं थोडी आम्ही गंमत करतोय कारण लक्ष 93 असताना रुद्रवेद फक्त आपण बघितलं तर या डावामध्ये आता आलेला आपण बघू शकाल. हा चौकार लेटकटचा फटका. थर्डमॅनच्या बाहेर गेला 4 धावसंख्ये करता. या चेंडू नंतर आपण व्यासपीठाकडे बोलणार आहोत. काही मान्यवरांचा हॅलो चेक चेक काही मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. षटकातील असेल शेवटचा चेंडू. स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला. थर्डमॅनला यावेळेला संदेशने जेल टिपलाय आणि विकेट नंबर 4. 16 for 4 आफ्टर सेकंड ओव्हर. 77 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 77 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. जाऊयात आपण व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं. पलावा सिटी लेक्चरचे श्री ललित भाऊ यांचा मी या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख श्री दिगंबरजी काळन यांना आपल्या शुभस्थापना सन्मान करायचा आहे. तो लेक्शिवर पलावाचे श्री ललित भाऊ
यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. पाटील आमचे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर, चौथ्यांदा कॉल आहे. उद्या शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा बिल करण्यात येईल, हा गमतीचा भाग राहिला. या पण कृपया करून व्यासपीठाशी संपर्क साधायचा आपण. ह्या षटकामध्ये गोलंदाज प्रेम आणि समोर आहे फलंदाज तो मनीष. क्रॉस बॅट या ठिकाणी खेळायचा प्रयत्न. ऑफ स्टंपचा बाहेर. अगोदरच्या सामन्यामध्ये एक षटक प्रेमचं जे दर्जेदार राहिलं होतं आणि इथे आपण बघतोय पहिला चेंडू आलाय तो निर्धाव. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्यासोबत अचूकता, चांगली पिचिंग आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाजाकडून. प्रेम यावेळेला देखील त्याच पद्धतीने जणू काही ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. श्री रोहिदासजी कान फिल्डर आहेत. ओके सर, त्यांनी जेल टिपला तर पारितोषिक रणजित कान त्यांची पुतण्या त्यांच्याकडून 500चं. हो, यावेळेला लॉफ करण्यात आला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू हवेमधून सीमा पार, षटकार. आपल्याला पाहायला मिळते सध्या 22 वरती. ऑफ स्टंपचा बाहेर आहे. यावेळेला मिस टायमिंग. फॉलोअर मधून पाठीमागे येत असताना कॅच ड्रॉप झाली. वाक्या बाहेर चेंडू पडला पाठीमागे. रिव्हर्स कॅच घेण्याचा अगोदर प्रयत्न होता, पुन्हा सरळ झाले ते चेंडू. जुनी आपण बघितले तर शिल्लक आहेत ते 8. औपचारिकता, फॉर्मॅलिटीज. ओव्हर द विकेट यावेळेला आपण बघू शकाल आफ्टर ट्रॅकर आला आणि जाऊन विसावला चेंडू. तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. वापिस आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची होती सांगता आणि सर्व या ठिकाणी प्रेक्षकांचं म्हणणं जरी असलं तरी त्यांच्या कॅप्टनचं म्हणणं पाहिजे. दयालू सिद्धेशला ते गोलंदाजी देतील की नाही एक मोठा प्रश्न आहे. इथे टीम मीटिंग या ठिकाणी बोलवण्यात येते आहे. त्यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत. सो इथे सिद्धेश पाटीलकडे चेंडू जाईल की नाही. चेहऱ्यावरती स्मित त्यांच्या हास्य नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि हेच हास्य घेऊन ते दररोज कॉलेजला जात असतात. संख्या 23 गडी बाद 4. निर्णायक षटक. सिद्धेश पाटील नाही, चेंडू त्यांच्याकडे जाणार नाही कारण सिनियर खेळाडू रोहिदास काळन यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्यांच्या प्रेक्षकांकडे ते लगेचच हात करतात. त्या ठिकाणी भरपूर फॅन फॉलोअर्स त्यांचे आहेत त्या ठिकाणी. उद्या देखील तुम्हाला 4 संघ पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही संघ बघू शकाल. नक्षत्र 11, भावार्थ सोहम 11, शिव साई 11 आणि नशीब 11 असे हे संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये. ज्यामधला दयाळू काळंचा संघ तुम्ही बघू शकाल. जास्तीत जास्त फलंदाज या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.
दालू काळन असेल, संतोष कोणगीर असेल, देवेंद्र भंडारी, बाळा भंडारी, चेतन पाटील, निखिल काळन आणि जीवन म्हात्रे असे तुम्हाला अनेक करसन चिकनकर जे 40+ चिपकू फलंदाज आहेत. सो बॅटिंग लाईन मोठी आहे दळूकडे, परंतु गोलंदाजीमध्ये आपण बघू शकाल तर थोडा कुठेतरी आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा गोलंदाज सध्या तुम्हाला पाहायला मिळेल सिद्धेश पाटील. पहिला चेंडू ओ यावेळेला उकळण्यात आला, लॉंग लेग बाहेर जाईल, चेंडू सीमा पार 4. यांच्याकडून आणखी एक जर या ठिकाणी चौकार अथवा षटकार आला तर बबलू ढाब्यावरती त्यांना रात्रीच्या डिनरची व्यवस्था करण्यात येईल. डिनर हुकेल वाटतं, नाही सागर थांबले त्या ठिकाणी, त्यांना देखील द्यायचं त्यांना डिनर. 1 रन एका धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेलं आहे पुढे ते 28 वरती. विजय काळन आलेले आहेत आता, सिनियर अनुभवी खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला 65 अंतर, मोठं फरक आहे. ओ वळवला, पावा पॅक शॉट आणि क्षेत्ररक्षका वेगाने आल्या, प्रेम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूशी अगदी फ्रेंडली, सुंदर झेल आणि 28 वरती गडी बाद 5वा. गोलंदाज सिद्धेश आहेत म्हणूनच की काय धीरज मैदानाच्या आतमध्ये आला, त्यावेळेला ऑन साईडला वळवला आहे. त्याने अगोदरच मनीषला सांगितलं होतं एक धाव तू या ठिकाणी काढून मला स्ट्राईक दे, परंतु धीरज 2 सामन्यांमध्ये जे जमलं नाही ते हे सामन्यामध्ये कसं जमेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता बनवायचे आहेत 65. धीरजकडून जास्त अपेक्षा होत्या त्यांच्या संघाला. धीरज कुठेतरी अपयशी ठरला, 2 सामने जिंकू देऊ शकला नाही रुद्रवेदला. आता आपण बघू शकाल उजव्या हाताचा स्टान्स यांनी घेतलाय, पुन्हा लेफ्ट हँड. सिद्धेश तू पण डाव्या हाताने टाक. ओ यावेळेला अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि माझा पूर्णपणे पाठिंबा सिद्धेशलाच असेल. प्रेडिक्शन असेल सिद्धेश या ठिकाणी धीरजला मारू देणार नाही, बघूयात आपण. चौकार नक्कीच आला, षटकार हवा आहे. चौकार कसा आहे मिसफिल्ड झाली तरी जाऊ शकतो. सिद्धेश पुन्हा एकदा राऊंड द विकेटने पाहायला मिळेल. ओ यस त्यांच्या पाठीमागे जात असताना एक चांगला फटका जो 6 धावा मिळवून देतोय. सामना होतोय संपन्न या ठिकाणी आणि 54 धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे तो रणवीर 11. एक मोठा विजय, अभिनंदन. व्हाईट वॉश रुद्रवेदला एकही सामना जिंकू शकले नाही आणि दुडणेचे पोलीस पाटील येत आहेत. आता सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत होते आणि त्यांचे पिताश्री रुपेशजी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालेले. मनपूर्वक स्वागत.